गुड मॉर्निंग, शुभ सकाळ सगळ्यांना. काय चाललंय मग? झाली आंघोळ बिंगोळ खटाखट टकाटक मध्ये. पावडर जर जास्त झाली काय बरं काय माहिती. इकडं नी अभ्यास करती मग काय करती? बोध कथा लिहिती. बर नेहमी नटून फिटून आंघोळ करून बोध कथा होय. काय लिहिती? बोध कथा. बर आणि इकडं टन टन ये जेवा 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 हाय ने अब्दुल केले. काय केली भाजी? भाजी घेवड्याची शेंग केली. जेवा बाहेर नेहमी ती म्हणजे कामाचं बघायला. हा जेव तू जेव की. जेवा ये जेवा कधी मग? बरं आलो एक मिनिटात मी आलो. केली का अंघोळ? कर जेवायचं नाही तुला? नाही भूक नाही तुमच्यावर जेवा म्हणलं. जेव काय म्हणतेस कोण तू? काय म्हणायचं माझं काम चालू आहे. काय म्हणू तुम्हाला आता? अरे तुम्ही मी बोललेलं ऐकता का माझं काम? हा बोल. हा आजपर्यंत कधी आहे अरे बोल की. हे असं म्हणजे मी सांगितलंय कधी काय आणि तुम्ही सांगा तू काय तुम्हाला माहिती आहे की काय काय नाही. तुम्ही काय आणा ना अरे मग सांग की. सांगून आणतात का? तुम्हाला कळलं पाहिजे राव. तुमची बायको म्हणल्यावर काय लागतंय ते. बरं ड्रेस आणायचे ना मी मग काय जीन्सची पॅन्ट हो टी शर्ट जीन्सची हो. पॅन्ट. आणा. अरे आधी ते जेपराई चर आणि मग सांग. तुम्ही माझ्यावरचं काम करता का? झेपरा इकडून बसून नुसतं तोंड कसलं दिसतंय? दिसू द्या माझं. काय? तुम्हाला माझ्या तोंड अरे ते तोंड बघ आधी. तोंड असू द्या माझं. काय असं दे अयो तोंड बघ आधी आरशात. आज मी बघन की धुवं झाल्यावर तुम्हाला काय एवढा त्रास होतो माझ्या तोंडाचा? काय प्रॉब्लेम आहे का? मला नाही बाई हा प्रॉब्लेम. मग काय? कुठं काय ती अक्का आली. अक्का तिथं बसली. तू बसली दूध दूध. आतल्या गप्पा देऊन ऐकते की आत नेमकं काय चाललं तुम्हाला काय येत नाही. बायकांचं रूप कसं असतं काय नाही. महाराज नाही काही विषयच नाही काय. तुम्हाला वाटत असेल काय? अरे तुम्हाला दाखवी का नसं घेते खरं की राग येतोय. खरं बोललं की राग येतोय. होय अन्यो चल. नाही काय होत नाही. आम्ही बी एकच ताटात खायचा प्रयत्न करतो. कधी ह्यांना बायकांना त्रास होतो. भांडी तेवढी एका भांड्याचा त्रास माझं निघ पण दोन भांडी वाजतात का? तुला सवय लागली याल. ते म्हणा तुला सवय लागली जेवायची. परत जेवती. काय झालं म्हणजे ही कशी काय वाटते सिस्टीम? एकानं झालं की एकाने उठून जायचं. होय रेस म्हणजे भांडी घासायचं वाचतंय सगळं. पण जेवायची भांडी कुठे? ती एकच आहे बापूंचं तेवढं. आणि ती पडेल काय तुम्हीच भरावलेली ती. पण पण तरच कमी झाला का नाही? 3 भांडी वाचली का नाही? हा काही इमानदारी चल. टाण टाळान टाण टाळान म्हणचाल. आता काय टाण टाळान? डबल टाण टाळान काय? 4 वेळा लग्न झालं की एकदा सोडून. टाळान म्हणजे विषय काय? आता राखी बांधायची ना. हा हा मी म्हणलं लग्न तर वेब सिरीज मध्ये 3 वेळा झालं. असं एकदा झालं आता 4 वेळा झालं तर आणि का 5्यांदा करायचंय का काय? रेशमा नटून फटून रेडी. हो ना. खट्टा खट्टा खटक मध्ये हो का. ही साडी काल रेशमाला 5000 पाठवलं होतं मी. येताना म्हणलं आकाला साडी कसली आणायची तसली आणि तिच्या मनाने येता मग ही काय ती साडी घेऊन आली गिफ्ट. आधीच जावतोय तुम्हाला हाय खोकड्यात. काय तसं टेन्शन नाही. होय होय रेशमा. हो ना. हा मग ती राहिलेले पैसे कितीची साडी पावती दाव. नाटक न करू. पैसे मला उद्या जायला लागायचं तर. कशाला? तिकडे जायचंय ते मग राहू दे की. कुठं जायचे? मामाच्या घरी. कशाला? ती वरिष्ठाला मग तुमच्याकडे डबल मागण्या पाहिजे. तुम्ही मला एकदा दिल्या मगर देता ऑनलाईन. परत म्हणता रेशमा मोबाईलच बंद पडलाय. अरे वा फोन पे चालू नाही. रेंजच नाही. आमकच होते. फोन तिला ऑर्डर येते. तुम्ही मसाला मागवलाय का? अख्खा मसाला इकडं आली पण मला टेन्शन आले. आता घरी गेल्यावर कुठनं सुरुवात करू कामाला एक दिवस.
हम्म. काय म्हणतो बाकीचं? काय नाही चल राखी बांधाय पडतो बांधू की आता जा. बरं आणि येतच रेशमाव इकडं आय इकडेच आण. आणि येतच चल चल बांध येतच म्हणून डोकं विसरून. राहू दे डोकं परत येतं असंच होय मग. अरे बांध अगं मैत्रिणींनो, बस येतच हा ये. आता काय करा ह्याला? काय असतं त्याचं बस बरं मला बघू दे माझा अवतार कसा झाला. अरे मला देखील नाही हु अरे थांब डोकं. राहू दे हा काय त्याला डोकं विचारायचे पांढर तरी लावले की बरं ये लगेच व्हिडिओ काढायचा. एकाच मिनिटात ये मी आहे इथं बसतो बाप्पू कार्यक्रमाला बाप्पू गेले. ती 13 होतं इथं ते आईन बाप्पा तिकडे गेलेत काल एकदम छान वाटलं मस्त वाटलं सगळ्यांनी एकदम छान छान पैकी कमेंट टाकल्या एकदम भारी वाटलं सगळ्यांना आभारी धन्यवाद बरं का आज बी टाका बरं का आणि नवीन आले ते पण काही सबस्क्रायबरच करा नाहीत राहिले ते बरीचले चॅनलवर सबस्क्राईब करा लाखोत आले ते थोडं राहिले ते लाख थोडं राहिलं ज्यांचं राहिलं त्यांनी करा की तेव्हा पोरांनी टाकलं संपून खाऊन पाऊस ही मावळी तो पोल्याकडून पेढा आणलेला इथं. बंटा सासूबाई हा आता बघू दाजी नेहला येतात का काय. रात्री ही गेलं दीदीचं फ्रेशचेस पार्टी काहीतरी होतं पोरांची तिकडं आणि दीदी गेली गणेशची शाळा 7:45ला भरती. आम्हाला यायला झाला उशीर. आम्हाला वाजल्या 7:45 जेवस्तोर वाजल्या 9. लगेच जायचं म्हणलं की ह्याची राखी राहिली होती बांधायची. मग त्यांना म्हणलं मला परत न्यायला या तुम्ही. रक्षाबंधन आहे ना आज म्हणजे असू दे सांगते मी म्हणलं तिकडं कोण आलंय का काय. ह्यानी पण केलता काल राखी बांधायचं नाही तसं काही काय नाही पूर्ण नाही झाला आमचा. हे गोटम जरा एकदम आम्ही कसं निवांत रिलॅक्स राखी असते आमची सगळ्या गावाच्या मागणं. हा कोणी नाही आता निवांत रेशमा आहे की इथं कुणी नाही म्हणजे मला काय सोडून देतात काय मग. म्हणजे पोरं गेली सगळी गेली पोरं गेली शाळेत आम्ही दोघं लय चपाळ उठलो लवकर. निवांत आणि होय रे आपण कधी लवकर राखी बांधली आजपर्यंत. रेकॉर्ड ब्रेक आहे आम्ही दोघं निवांत असते निवांत असते. आणि हेच हातात राखी बांधायची असते. काल राजू दादाला बांधताना दिस पप्पांनी त्या हातात बांधायला लावली. ह्या हातात बांधत होती मला बोलले ह्या हातात बांधतात राखी. काय कुठं बांधत आता काय सांगू तुम्हाला. मला मी म्हणलं माझं डोकं बाद झालंय का मीच विसरली का काय काय जणू. पण नाही मी खरोखर जेवच्याच हातात बांधत होती. ह्यांनी मला त्या दुसऱ्या हातात बांधायला लावली. ओके हा आकार केलंय का तुला आढळ उष्ट खायला लावलं त्याने मला. हा अरे गाणं तरी हुडकू दे की लगेच पेडून पेडून चालले काय दमच नाही ना का. अगं परत पेडा चालू की अजून व्हिडिओ काढता. मग आडवा उभा काय केलं ग तो. हा पाया पडा शिंदेची पोरगी सोडली मोठा हो सुकीर. रवी दादानी मला साडी घेतली मैत्रिणींनो. रेशमाने आणली रात्री त्यांच्या पसंतीने कलर आणला बघा. ते म्हणजे माझ्याकडे असला कलर नाही. ती राखी अशी कालच्या धरण काल झाले रक्षाबंधन काय ग त्याने आता व्हिडिओ इंस्टाग्रामला काय करायचं आता. तुम्ही इंस्टाग्रामला व्हिडिओ बघता काय 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 माहिती नाही त्यांनी माझं ना माझा बल्ले केला आज. काय बोलले काय सांगू तुला आता. असं काय नाही त्याने पेढा चारा मी अर्धा चारा म्हणलं लय लोड होईल एकट्याला. अरे हो मग लोड झाल्यावर अर्धा खायचा अर्धा परत खायचा दुसरीच तोडात खाल्ला बाई मामाचा पेढा. असं नाही भारी वाटलं पण आता मस्त वाटलं. बरं वाटलं ना निवांत बसलोय आम्ही निवांत कोणी सुद्धा नाही इथं लक्ष एकदम. अख्ख्या गार्डन तर झालं इथं. गेली शाळेत. माझी पोरं गेली शाळेत ह्यांची पोरं गेली शाळेत आणि बापू पण गेलं भावनगर वरनं येतो मला लगेच काहीतरी काम आहे. आई गेली कार्यक्रमाला इथं ते 13वाचा कार्यक्रम आहे तिकडं. आणि मग आम्ही तिघच बसलोय मस्त पैकी. छान वाटतं एकदम असं कुठेतरी देवाला ह्याला गेल्यावर कसं वाटतं तसं वाटतंय. कारण का हे गार्डन वगैरे बनवलंय ना ते खतरनाक बनवलंय तू बर का. आणि खरंच म्हणजे झाडांचा खरंच नाद आहे नाद आहे ह्याला. आता अजून लावायची तिथे हे वर्ष आता गणपती अजून मरणाची झाडं झाली. नाही नाही तिकडं आहे की रान मोकळं होतंय की. राहू दे की थोडस मोकळं रान. काय माहिती काय करायचं रान भरून. नाही नाही झाड ही पाहिजे ती सगळी. फळांची लाव मग. हा पेरू लाव लाव आणि बांगला कुठं
बांधणार तुझा मग तू आता बांधू कुठं बांधायचं तिथं परत झाडू तोड वाटायची नाही तर आता गोटम दादाचं घराचं काम धरायचं म्हणल्यावर कुठं धरायचं दर 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 काय बायकोच चाललंय का फोन बोल ना ती काय म्हणतोय बघ ना इकडे बघा सगळी ती रान गुतवायचं ती मला आवडत नाही त्यामुळे मला ती बोल वाटत नाही बरोबर आहे तिचं पण मोकळ्या शेती रानात पाहिजेत बसून ना. काय करायचं बरोबर तिथं आपल्याला रोज भाजी लिहायला लागते तिथं करावं लागतंय मंडई आणायला जायचं आता परवडतं काय का करतो आपल्याला? फोटो काढायचा का मी म्हटलं मांडी बसतात का काय तिच्याकडे बघ कसं काय दोन. आता वाजलं 2. आता किती झाला व्हिडिओ काही माहित नाही लगेच एडिट करतो लगेच 10 मिनिटात जॉईन करून आहे ना हा का वायफाय लायला एकदम खटाखट मध्येच एकदम खट मध्येच रेंज बी आहे फुल आणि सोडतो चला ओके व्हिडिओ बघत बघत लाईक करायचं विसरलाय वाटतंय मला वाटतं विसरलाय कोण कोण विसरलं होतं काय जण करा लाईक नवीन कोण असेल तर सबस्क्राईब करा चला भेटूया संध्याकाळी 9 वाजता अजून एक व्हिडिओ टाकतो आज 2 व्हिडिओ चालतंय ओके बाय बाय